हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर्ड. आजचा व्हिडिओ नाही का सकाळपासून गॅलरीपासूनच शूट केला आहे. म्हटलं एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना गॅलरीमध्ये. म्हटलं तुम्हाला बी थोडंसं शेअर करत. झाडं वगैरे एवढी सुंदर बाल्कनी झाली ना माझी, म्हणजे एवढं छान वाटतं. मोगऱ्याला पण कळ्या वगैरे आल्या, तर एकदम छोटा मोगरा होता पण किती मोठा, एवढा मोठा झाड आहे, एकदम कळ्या आल्या. सर्व झाडं म्हणजे एवढी छान झालीत ना. कुठं किती वरती चाललं आहे हा मोगरा. वेली मोगरा आहे वाटते मला तर. मी असंच अंदाजीच आणला होता, पण काय माहीत नाही. पण मनी प्लांट पण छान झाला. त्याला तर खत टाकते एक दिवशी चांगलं, म्हणजे थोडासा काळून घेऊन असं पिवळे वाटते थोडेसे मला आता झाडं. हे माझं घरातले झाड आहे. मी बाहेर थोडं त्याला धूप देत असते. सकाळची देवपूजा वगैरे झाली, ती रोजची रांगोळी दारापुढे. आज मस्त वेदिका छावरतीचा कलर घातला, म्हणलं पिंक कलर. तिला लई आनंद असतो. वेगवेगळ्या कलरची रांगोळी असली ना रोज दारात, उठल्याबरोबर बाहेर जाते, रांगोळी वगैरे बघून येत असते. छोटीचीच काढायची पण छान वाटतं आपलं पण. देवपूजा पण झाली. म्हटलं आता आज सगळे देवाचे कपडे वगैरे बदलून घेतले. बाळकृष्णाला पण नवीन ड्रेस आणला तर तो घातला. त्याचं काही झाडाचं थोडं बघितलं, म्हटलं झालं थोडंसं पाणी वगैरे बघावं जरा. हे घरातच मी आता 6 महिने झाले झाड, पण जास्त काही झाड वाढत नाही वाटतंय. दम्मानी वाढतं आपलं मस्त. ते देवपूजा झाली का मन प्रसन्न वाटतं थोडं. बाळकृष्णाचा मला हा टोप नाही आवडला एवढा, पण ठीक आहे. आता मी दुसरा घेऊन गेले तर थोडा. आता बाळकृष्ण छोटा आहे, त्याच्यामुळे त्याला छोटाच लागतो. तोपर्यंत बाकीचं बी कामं करायचे होते. म्हटलं पोरांना आधी नाश्ता बनव थोडासा काहीतरी खायला. थोडीशी मॅगी बनवते म्हटलं. त्यांना तिखट नाही खात ते, साधी मसाल्याची साधी मॅगी बनवली ना मनापासून खाते. तर एक मॅगी टाकली, 1-1.5 मॅगी टाकली दोघांना. तिचं भरपूर होती. त्यांना तिखट खात नाही अजिबात यश माझा. तर म्हटलं असं एक अर्धी मसाल्याची पुडी वगैरे टाकली. भरपूर दिवसभर आज काम गेलं आहे. रविवार होता, म्हणजे सुट्टी होती मुलांची. त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ना हा. त्या दिवशी सुट्टी होती त्यांना, 2-3 दिवस सुट्टी होत्या चांगल्या सलग. त्यांच्या शाळेमध्ये गॅदरिंग पण होती. म्हणले आई मला मॅगी खायची, मॅगी कर. साधी मॅगी रोज रोज कोण करणार, पण कधीतरी ठीक वाटतं असं. एक डीमार्टला गेले ना, एक पॅकेट घेऊन येत असते. नाही तर कधी कधी मी त्याला कांदा टोमॅटो वगैरे टाकलं ना, नाही खात तशी मॅगी, काढून टाकते. तर भाजीपाला टाकला तरी पण खात नाही. तर आपण खातो, पण मुलांचं कसं असतं, आवडली तर खायची, नाही तर झाली. मॅगी पण होऊन झाली. म्हणलं करा नाश्ता, तुम्हाला तर भुका लागल्या. तर टी व्ही बघता आता खाऊन घेते मस्त. तोपर्यंत माझे बाकीचे फळं वगैरे धुवून काढले सगळे. काल त्याने फ्रूट आणलं होतं भरपूर असं. आता यशला माझ्या कांजणे आले होते ना, ते म्हटलं थोडंसं त्याला खाऊ पिऊ घालायचं. आता बारीक झाला आहे थोडासा जरा. हेच कशी थोडं ताकद येईन म्हटलं ते, तेवढीच त्याला त्याच्या अंगामध्ये. गरम गरम होते तर म्हटलं फॅन खाली ठेवली ना थंड होऊन जाईल. रोज रोज नाही देत मी, पण याच्यामध्ये थोडंसं चीज किसून टाकलं ना मस्त लागतं, छान लागते. पास्ता वगैरे त्यांना लई आवडतं. असं भाजी चपाती का दिलं का नाही खाणार, पण असं दही चपाती वगैरे थोडंसं हे का दिलं ना थोडं खाते. तर नारळ पाणी आणले ते त्यांनी. म्हटलं ह्यांना ना आठवड्यामधून ना एक नारळ पाणी असं आणत जाईल, एक दोघांना थोडीच ताकद येते बघा. आंघोळ केल्याबरोबर कपडे नाही घातले, पण माझ्याकडे आला इकडं. व्हिडिओमध्ये नाही दिसलं, कारण मग व्हिडिओ माझ्या तो खाली होता आणि मी वरती होते ना. त्याच्यामुळं म्हणजे नारळ पाणी इतकी माझं म्हणतात की काय सलाईंची ताकद असते नारळ पाणी. असं बी त्यांना खूप नाद आहे, म्हणजे फ्रूटचा असा की म्हणजे बाकीचं नाही. चायनीज वगैरे आमच्या घरात कधी येतच नाही, कधीच नाही येत. मीच आणलं तर आणते. तर त्या यशला नाश्ता करून थोडं केस कापायला घेऊन गेले होते. यायच्या वेळी दिसले असतील, घेऊन आले रामफळं आणले. तर एवढं पाणी होतं गच्च भरलेलं असं. आता फ्रीज वगैरे साफ करून घेतले. ते गेले ते ड्युटीला. म्हटलं तर मी काम करून घेते. काय मी भाभीने मला थोड्याशा मिठाई दिल्या होत्या त्यांनी, UP वरून आणल्या होत्या वाटते, कुठं होतं वगैरे मला पण नाही माहिती काय आता नेमकीच. एवढं समोर आता इथं मोरंबा का काय आवळ्याचा असं बनवलं आहे, लाडूसारखं बनवलं आहे त्याने, मुरमुऱ्याचे लाडू. हा पेढा का काय, त्या यांना लय आवडतो पांढऱ्या कलरचं हे. मग ते जर वेळेस गेल्या का घेऊन येतात. संदीप भाई आपलं बहुत पसंत आहे. बेसन पिठाचे लाडू वगैरे भरपूर दिलं होतं ताट भरून.
म्हटलं होतं त्या दिवशी ताईला देईन, पण काय ते सोन्यातच गेला, लक्षातच नाही राहिलं. एवढं सगळं फ्रीज क्लिनिंग करून काढलं सगळं. म्हटलं आता एवढं सगळं ठेवायचं आता. सगळं भांडे वगैरे किचन साफ झालं होतं सगळं. 1-1.5 तास तर हेच काढलं किचनमधलं. 1.5 तास तर कामच गेलं मला. सगळं सामान वगैरे म्हटलं तर ठेवून द्यावं आता जरा असं. फ्रीज कसं साफ असलं छान वाटतं. त्यात पोरं काय करतात, हात हात टाकतात त्याच्यामध्ये. असं काही घ्यायला गेलं ना वरती उभा राहत येतं असं. कसले पण हात 8-10 दिवस खूप होतात ते फ्रीज साफ करायला. सर्व हे आता काचाचे हे सर्व आता खाली भाजी वगैरे ठेवून देत असते. वरती थोडं दुधाची प्लेटा वगैरे ते दूध वगैरे ठेवले ते काचे. म्हणजे तरी पण हा फ्रीजचा दरवाजा आहे ना तुटला आहे माझ्याकडून, तो बर्फाचा. जिथं बर्फ तयार होतो तिथं. कारण आहे ना त्याला त्याच्यामध्ये नाही का बर्फ जास्त होऊन त्याला नाही का एक दिवस तुटला असं लावताना माझ्याकडून. मग असं हेच नाही, आता भरपूर दिवस झाले फ्रीजला, त्याच्यामुळं त्याची आता एकदा एक्सपायरीच होत आली. मी म्हणते तर दुसरं घे झाला नाही, थोडा दिवस हाच यूज करीन म्हटलं. पोरं लहान आहेत तोपर्यंत हाच ठीक आहे. आता 2-1 वर्ष अजून एक भरपूर दिवसाचं आहे. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की म्हणजे फ्रीज आवडताना म्हणजे कसं आवडते काय. मला कसं माझं सगळं सामान फ्रीजमध्ये पुरत पण नाही आहे. फ्रीज आता छोटं पडतं. मसाले वगैरे सगळं, मुलांचं पिझ्झा सॉस हे ते, कधी पास्ता बनवला, कधी नूडल्स बनवलं घरामध्ये, तर हे जे हे सॉस वगैरे घेऊन येत असते, ते व्हिनेगार वगैरे सगळंच म्हणजे कसं आम्हाला अचानक काही बी बनवायचं असलं तर माणसाला खाऊ वाटलं तर माणूस बनवतं. कधी दुकानात जाणार आपण, परत घेऊन यायचं ते. तर एकदम किराणा भरलेला असते महिन्याचा ना. म्हणजे आणायचंच नाही. 7-8 हजार रुपयाचा किराणा भरला ना तर कधी होतात. पहिला बी आम्ही एकत्रित 7-8 हजाराचा व्हायचा. आता तर एकीचं दोघीचं आमचा 7-7, 8-8 हजाराचा किराणा होता. डीमार्टला गेले ना एवढे पैसे जवळ जातात ना, बापरे. लई मी 10,000 रुपयेच घेऊन जायच्या वेळेस, नाही का, कमीच नाही. एवढा किराणा तरी किती हात टाकीत असते मी तर. चिंच वगैरे पण ठेवून आणून घेत असते. कारण आहे ना लागतं ते सगळं. कारलं शिजायला टाकलं ना मी चिंच टाकत असते. मला ती सवयच आहे. माझी आई टाकीत असते. माझ्या सासूबाई नाही टाकीत, पण माझ्या आई टाकत असते. मग ती मला पण सवय लागली. आता पहिल्यापासून तिचं बघितलं आहे तर सगळं तसंच करायची सवय लागलेली तिथं बघून. एकदा आता डीमार्टला गेले तर थोडं चीज वगैरे, एक पॅकेट चीजचं वगैरे घेऊन आले ना. मुलांना पण खायला आवडतं, त्यांना पण दोघांना. आणि हे बी सगळे मला पण ते ब्रेडवर चीज टाकल्यानं खूप छान लागतं. म्हणजे ब्रेड पिझ्झा असं केल्यानं थोडं छान वाटतं खायला पण. मसाले वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवले ना, एक्सपायरी वगैरे बघत असते मी. फ्रीज साफ करायला काढलं का कोणचा खराब झालेत काय झालेत. मोठे पॅकेट आणि परवडत तिथं, पण एवढा मसाला तरी पण नाही यूज होता आपला. 5-5, 10-10 वाल्या पुड्या पण पहिल्या आहेत माझ्याकडे. त्या पण आता बऱ्याचशा टाकून दिल्या आज मी. बरं म्हणलं एक्सपायर झाल्या होत्या, खराब जाळ्या लागतात एकदा खराब दुसरी झाली ना. खूप दिवस झाले ना मसाल्याचा पण फ्लेवर जातो. म्हणजे भाजी वगैरेमध्ये टाकल्यामध्ये ना नंतर फ्लेवर येत नाही किती पण आपण त्याच्यामुळे आता थोडं मिडियमच पॉकेट आणि जायचं. इथं काही भरणी बसली नाही. आता इकडं ठेवायचा प्रयत्न करत होते पण इथं पण नाही बसली. हळदी कुंकाला मला ते वाण भेटलं होतं, ते काचेचे खालच्या फ्लोअरच्या आहेत ना, त्याने दिलं होतं आमच्या. खूप छान वाण दिले होते. आणि हे तर मी दोन आहेत ना, ओवा आणि लवंगा वगैरे खडा मसाला असा मिक्स असतो ना, त्याच्यासाठी मी ती एक डब्बी घेतली होती. सगळा व्हिडिओ आज नाही का व्हॉईसवरच करते, कारण व्हिडिओ घ्यायलासुद्धा टाईम नाही भेटत असा. आणि असं वाटतं एवढा अवतारात व्हिडिओला काहीतरी सुरुवात करा. दिवसभर काम जातं. मुलांना पण तो ॲक्टिव्हिटीला भरपूर शाळेत सामान लागतं. काही बी चीज, बटर काही पण सांगते तर मध सांगते मध वगैरे. थोडं खजूर मला वाटलं खराब झाली, बघा चेक करून. पण चांगली म्हटलं तर लाडू करून टाकते एक दिवस. खोबरं किसून टाकलं ना, खूप छान लागते त्याचे लाडू. मग दुपारी नाही का मला जेवायचं होतं अजून, पट भूक लागली होती. मग पोरांनी केला होता नारळ पाणी वगैरे पिऊन नाश्ता पण झाला होता त्यांचा. म्हटलं आता मी नंतर जेवते. स्वयंपाकाचा सुद्धा शूट काही घेतलं नाही. म्हणजे एवढं धावपळीत जातं ना दिवसभर काम. सुट्टी असली तर मग असं वाटतं जास्त काम असतं घरातलं. बारीक टिरीक काढतात पोरं, पण एवढे येड्यावरून करतात. एवढा पसारा असतो त्यांचा. टी व्ही काय जास्त बघून लावीत नसते मी त्यांना. थोडंसं आपली बघते थोडंफार, जास्त नाही टी व्ही देत लावून.
करतात पसारा वगैरे. ग्रीन पीस होता माझ्याकडे, किती पिवळा झाला आहे, खराब झाला आहे. मी असा वाटाणा सोलून ठेवलेला आहे तिथं आणते. नंतर कांदे बटाटे आणले होते त्यांनी मला यायच्या वेळेस, मी त्यांना सांगितलं होतं. आता कसं लिंब पण यश नाही का ना, परत पपई आणली होती त्या दिवशी आणली, आज पण परत पपई घेऊन आले. पहिलीच अजून पिकली नाही आहे. म्हटलं कशाला आणली, सगळं ट्रॉलीतलं सामान वगैरे साफ करून घेतली ट्रॉली. कारण ते पेपर पण नव्हते माझ्याकडे, म्हटलं आता घासणार नाही आहे. त्यातले खराब कांदे वगैरे, कांचोळी वगैरे सगळी काढून घेतली. म्हणजे कसं कांदे भरपूर लागतात, बटाटे कांदे भरपूर लागतात. वेदिकाला तर विचारलं ना, वेदिका काय भाजी करू गं, म्हणजे असते आई मला बटाट्याचीच भाजी कर. आणि यशला आवडत नाही सारखे सारखे तेच खायला. आणि वेदिका खाती. म्हटलं थांब आता करते, स्वयंपाकाला लागले होते तोपर्यंत इकडलं पण करून घेतलं. आधीचा व्हिडिओ होता, फ्रीजच्या आधीचा व्हिडिओ, म्हटलं इकडलं तर उलटं पालट झालेत माझ्या एडिटिंग करताना वगैरे. बटाटे 5 किलो घेऊन आलेत का काय माहिती, एवढी एक ट्रॉली भरली गच्च. बटाटे भरपूर लागतात. आता हे 10-15 एकादशी असले 3-4 लागते, तर परत संध्याकाळी 3-4, एकदा 3-4 असं किलो भरतात. एकादशीलाच बटाटे लागतात. त्याच्याशिवाय चांगलं लागत पण नाही. एवढा कचरा निघला. लिंबू सरबत करायला येतात का, 40 रुपयाचे घेऊन आले आहे वाटतं. मस्त हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येत आहे. मस्त असे साबुदाणे वडे बनवले होते. तुम्हाला याच्या आधी पण मी आता दाखवली होती रेसिपी, म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही मी कशी बनवते. फक्त इथं शेंगदाण्याचं थोडंसं बेसन बनवलं आमच्याकडं. कोणी झिरकं म्हणतं, कोणी बेसन म्हणतं, कोणी आमटी म्हणतं. मस्त इकडं मुलांची बिता दिली होती त्यांना करून, ते खात बसले होते. यांना म्हटलं तुम्ही बी गरम गरम खाऊन घ्या पोरं शाळेतून आल्यानंतर. ते आधी खिचडीचाच प्लॅनिंग होता, पण खिचडी कसं जात नाही जास्त. दही वगैरे घरीच बनवलं होतं, तर ते म्हटले नाही वडेच कर. मग वडे केली मी. म्हणजे त्यांना पण आवडते म्हणजे खिचडीपेक्षा वडे जातात माणसाला 1-2 तेवढीच जास्त. नेहमीच खिचडी करत असतं. डब्याला असं वडे वगैरे देता येत नाहीत कधी. एकादशी असले तर डबा घेऊन गेले ना, म्हणजे थंड होऊन जातात ना वडेनं. वडे कसे गरमच असताना चांगलं लागत येतात त्यांना. जेवायला वगैरे म्हटलं उशीर झाला, आता पटपट जेवण करून घ्या. मुलांना वेगळे, आम्हाला वेगळे, आम्हाला तिखट वगैरे. टी व्ही बघायचं काम चालू आहे. वेदिकाला म्हणलं वेदिका कसे झालेत, पण ते छान झालेत. लाज येते. यश म्हणतो माझा व्हिडिओ नको काढू. टी व्ही जेवताना टी व्ही लागतोच, नाही तर मोबाईल तरी. टी व्ही ज्यावेळेला मोबाईल नाही तर टी व्ही देत असे तो पण सगळीकडं. त्यांना पण ताट तयार केलं आहे. म्हटलं गरम 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 मस्त अशीला केली होती. तर थोडा कोरडा साबुदाणा होता ना, थोडा फटाफट फुटत होता तेलामध्ये. ते एकदा तर उडाला माझ्याकडून, पण ठीक आहे. थोडा आराम वगैरे केला. म्हटलं थोडीशी झाडं आणून घ्यावं. इथलं ना सगळी नर्सरी बंद जायची वाटतं. म्हटलं आता गुलाबाची झाडं नव्हते माझ्याकडे, गुलाबाची झाडं घेऊन यावं आता. म्हटलं आपलं गेलं तर परत मग लांब नर्सरी असली तर जायचे. सगळं त्यांनी तोडलं वगैरे, वेगळं दिसायला लागलं आहे. म्हणजे ते म्हणतातच नाही जायचं, पण जाणार आहेत ना. तिथं बिल्डिंग व्हायची आहे आमच्या खाली आता शेजारी. तर काय तेव्हाच पुढच्या बघतोय. पण म्हटलं चला आपण बी झाडं वगैरे घेऊन या. भाभीला म्हटलं चला, झोप झाली असेल तर आलो तर आम्ही खाली जराशी. मस्त झाडं एवढी गॅलरीत जागा नाही राहिली, पण तरी झाडं आणूशी वाटतात. म्हटलं एक तर 1-2 तरी गुलाबाची झाडं पाहिजे. मग 2 घेऊन आली, एक गुलाबी आणि एक असा वेगळाच. एक तर कळी चालेली, त्याला दिसलंच नाही अजून. तो म्हणतो पिवळा आहे, आता काय माहिती कसं आहे. लाल गुलाब घ्यायचं होतं, पण लालला आहे ना थोडंसं हे होतं की असं किडकं वाटत होतं मला. तर म्हटलं नको, फुलं किडकीच होते त्याचे आधीपासून. त्याला तेज पण एवढं नव्हते. पारिजातकचं झाड होतं, किती मस्त. अशी खाली दारात पाहिजे पारिजातकचं झाड. बाकी बघा किती फुटलं व्यवस्थित. एवढं छान वाटतं नाही पारिजातकचं झाड. म्हणजे हे स्वर्गामध्ये होतं वाटतं हे झाडं. असं मग काहीतरी म्हणा आहे. माझ्या सासूबाई मला एकदा सांगत होत्या, पण माझ्या काही लक्षात नाही आहे. हे एखाद्या वेळेस मी तुम्हाला सांगन. आमच्या नगरच्या दारामध्ये पण एवढं मोठं झाड येत नाही. हे असे दारामध्ये असं पारिजातकचं झाड आहे. म्हणजे छान छान राहतं आपल्या पण दारापुढे. तर मग मस्त हे मोगरा वगैरे 2-3 घेतले आम्ही असे. मग मैत्रिणी माझ्या 2